जे माझी स्टोरी बघतायत त्यांना माहीतच आहे की मी रोज भाजी भाकरीचे फोटो टाकत असतोय, कारण सगळ्या भाज्यांच्या रेसिपी तर शेअर करता येत नाहीत. तर गावाकडं गेलेलो आणि गावाकडनं या भाज्या दिलेल्या, मग यातल्या म्हणलं तुम्हाला रेसिपी जेवढ्या जमतील तेवढ्या टाकायचा प्रयत्न करूया. आता ही जी मी पहिल्यांदा भाजी बनवणार आहे ती मोहरीच्या पानांची भाजी आहे. कुणाकुणाला आवडते ते कमेंटमध्ये सांगा. मला तर जास्त आवडते ही भाजी. तर ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये शिजवून तुरीची डाळ थोडीशी घालून शिजवून घेतली आहे. आता त्यातलं पाणी पिळून काढलं आणि यामध्ये चटणी मीठ भाजीमध्येच घालून घेतलं. आता फोडणीसाठी थोड्याशा तेलामध्ये जिरे मोहरी बारीक चिरून कांदा घातला, व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये हळद घातली. परत परतून घ्यायचं आणि तयार करून घेतलेली आपण भाजी घालायची आणि परतून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा हपका मारून 2 मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची. आता ही जी भाजी आहे ती आम्हाला तांदळाच्या भाकरीसोबत खायला आवडते. शक्यतो पालेभाज्या तांदळाच्या भाकरीसोबत खायला मस्त लागतात. आता ही जी मी अजून एक भाजी बनवून दाखवणार आहे ती भाजी कुणाकुणाला जास्त आवडते ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता भाकरी केलेल्या तव्यामध्येच मी थोडंसं तेल घातलं, यामध्ये बारीक चिरून 1-2 हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण घातला, परतून घेतलं की यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घातली. ही लाल पोकळ्याची भाजी आहे, चवीला इतकी मस्त लागते. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि परतून 2 मिनिटात ही भाजी शिजते. यावरती वाटल्यास थोडंसं झाकण ठेवायचं आणि मस्त भाजी तयार होते.